तर आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जातोय। मात्र नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून हा संपूर्ण वाद पेटलेला होता आणि त्यामुळे सध्या तरी नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला बघायला मिळते। संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अधिकचे अपडेट या संदर्भात आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित आहात, सध्याची त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती बघायला मिळते? काल रात्री जो काही राडा झाला त्यानंतर आज त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे? शांतता दिसतेय, नागरिक भयभीत आहेत का, नेमकं काय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच सेजल, सध्या तणावपूर्ण शांतता आहे, मात्र अनेक भागांमध्ये अजूनही नागरिकांमध्ये भीती आहे। मी ज्या परिसरात आहे त्या परिसरातले दृश्य दाखवतो। हा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असलेला हा चौक आहे महाल परिसरातला, आणि याच ठिकाणाहून खरं तर या सगळ्या घटनाक्रमाला सुरुवात झाली होती। सकाळी 11 वाजताच्या सुमारास ज्या विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन झालं, त्यांच्या आंदोलनात दुसरा एक जो होता गट नाराज झाला, त्यांच्या भावना संतप्त झाल्या, जमाव झाला आणि दुपारी ही परिस्थिती असताना पुन्हा रात्री ही परिस्थिती चिघळली। आणि आपण जे आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं तो खरं तर चिटणीस पार्क या भागातले ते व्हिडिओ जे होते, दृश्य होते, ज्यामध्ये कार झाली, जाडपोट झाली। असा हा जो आहे भालदारपुरा म्हणून परिसर आहे। अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या काल जे आहे अनेक गल्ल्यांमध्ये खरं तर तोडफोड आणि हे झाले, कारण ज्या पद्धतीने मॉब होता आणि पोलिसांनी नंतर ज्या पद्धतीने त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, तर मिळेल त्या गल्लीतून जे आहे हे सगळे जे दंगलखोर होते ते गेले, समाजकंटक होते, मात्र जाताना त्यांनी तोडफोड केली। मात्र ज्या पद्धतीने आपण मुदुजी राजे यांच्याशी सुद्धा बोललो, त्यांनी सांगितलं की हे पूर्वनियोजित वाटते, कारण की हाताकातांमध्ये असणाऱ्या काठ्या असो, गाड्या पेटवण्यासाठी लागणारे साहित्य असो किंवा दगडफेकसाठी लागणारं साहित्य, हे सगळं पाहता कुठेतरी पूर्वनियोजित होता, संशय असा व्यक्त केला जात आहे। काहींनी आरोप असे केले आहे की बाहेरून आले होते। आता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे लावण्यात आलेला आहे, लोकांना त्रास होऊ नये म्हणून। त्यामुळे एखाद दोन जे लोक आहेत त्यांना आपापल्या कामावर जे आहे जाण्यासाठी सध्या मुभा आहे। मात्र तणावपूर्ण शांतता आहे। मात्र ज्या भागांमध्ये खरं तर ह्या सगळ्या घटना घडल्या तिथं लोकभीतीचं वातावरण आहे। पोलिसांना ह्या सगळ्या मास्टरमाइंड कोण होता हे सगळं शोधावं लागणार आहे। रात्री पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी जी माहिती दिली आहे, 47 लोकांना ताब्यात घेण्यात आलं रात्रभरात आणि 15 पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाल्याची माहिती जी आहे पोलीस आयुक्तांनी स्वतः दिलेली आहे। रात्रभर पोलिसांचं हे सगळं कार्य जे आहे ते सुरू होतं ना, अजूनही पुढे कशा पद्धतीने ही रणनीती राहणार आहे, कुठून याचे सूत्र हलवले गेले, कोण इन्व्हॉल्व होतं, सोशल मीडियावर काही प्रचार झाला का, या सगळ्यांचं जे आहे शोध मोहीम जी आहे ती घेतली जात आहे। पोलीस आता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जे आहे ते विचारपूस करताना पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतं। मात्र ज्यांना आपल्या कामानिमित्त जावं लागतं त्यांना जाण्यासाठी पोलिसांनी मुभा ठेवलेली आहे। पोलीस वाहन आपण बघू शकतो, नवकुमक जे आहे ते दाखल झालेलं आहे महाल परिसरामध्ये। 3 मोठे वाहनं जे आहे पोलिसांचे ते आलेले आहे। पोलीस बंदोबस्त आहे तो पुन्हा वाढवण्यात येणार आहे आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहे पोलीस करत आहे। कुठलाही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये, संचारबंदी अनेक भागांमध्ये लावण्यात आलेली आहे आणि पोलीस नजर ठेवून आहे। पराग, त्या ठिकाणचे सर्व अपडेट आम्ही वारंवार तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण सध्या घटनास्थळाचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी नागपूरमध्ये सध्याची काय परिस्थिती हे आपल्यापर्यंत पोहोचवली।